ती स्त्री अचानक अदृश्य झाली होती। वड्याकाठचं रहस्य तिच्यामुळे होते का ती एक चाहूल होती येणाऱ्या संकटाची? आणि पुन्हा एकदा तोच आवाज छन छन घराभोवती फिरणं चालू झाला। शिवधाम नावाचं माझं गाव आहे। गाव अगदी सुंदर, मोठं ज्योतिबाचं मंदिर, एक जुना घुमुट आणि एक पाण्याचा झरा असणारा वडा, अगदी जुना वडा। त्याच्या काठी खूप सारी झाडे झुडपे आणि तसेच एक भयानक स्मशान। लोक त्या जागी जाण्यासाठी खूप घाबरत होते। दिवसा पण त्या जागेवर कोणी फिरकत नसायचे, कारण ती जागाच एवढी भयानक होती। मोठं पिंपळाचं झाड, त्याला लागूनच एक उंबराचं झाड, खूप सारी दाट झाडी, वारुळे आणि त्यात खूप सारे साप। अगदी भयानक जागा होती। तोच ती जागा माझ्या आजोबांनी विकत घेतली। लोकांच्या असल्या गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता। तेथे त्यांनी एक घर बांधलं आणि एक पाया सोडला दुसरं घर बांधण्यासाठी, आणि घर बांधून ते परत मुंबईला काही कामासाठी गेले। आता त्या नवीन घरात मी, माझी आई, माझे वडील आणि माझी लहान बहीण राहत होतो। अजून घराची वास्तुशांती झाली नव्हती। आम्ही तसेच राहू लागलो। माझी आई अंगणात चूल मांडून स्वयंपाक करायला बसली होती। रात्र होती आणि आमच्याकडे लाईट खूप वेळा गेलेलीच असायची। तोच त्या पिंपळाच्या मोठ्या झाडावर एक घुबड जोरात ओरडू लागलं। माझ्या आईने पाहिले तर लालबुंद डोळ्याचे ते घुबड आमच्याकडेच बघत होते। आईने पटकन सर्व भांडी आवरली व ते जेवण घेऊन आम्हाला घेत आत आली व दार लावून घेतले। माझे वडील बाहेर गावी कामाला जायचे। गाव 30 ते 35 किलोमीटर लांब असल्याने त्यांना खूप उशीर लागे। आई खूप घाबरली होती। रात्र, त्यात लाईट गेलेली आणि आमच्या घराच्या खिडकीला दरवाजेही नव्हते। त्या रात्री माझ्या आईला झोप येणारच नव्हती। आभाळात विजा कडाडल्या आणि पाऊस सुरू झाला। रात्रीचे 12 वाजले आणि अचानक आमच्या घराच्या भोवती छन छन असा आवाज चालू झाला। कोणीतरी फकीर आपला छल्ला वाजवत फिरावा असा तो आवाज होता। माझ्या आईला घाम फुटला। तो आवाज आमच्या घराच्या भोवती गोल फिरायचा। असे वाटत होते की कोणीतरी वाजवत चालत आहे। आई खूप घाबरली होती। तो आवाज पहाटे 3 वाजेपर्यंत तसाच होता। सकाळी माझ्या आईने तिथल्या लोकांना सर्व प्रकार सांगितला। त्यावर पंक्याची आई म्हणाली, अगं हिथं आधी लय माणसं जाळली आहेत, हिथं आधी मसानवाट होता। मग तर माझी आई अजूनच घाबरली। आमच्या घराच्या वरच पंक्याचा परडा होता। संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान आमच्या घराच्या म्हणजे वड्याकाठी कोणी फिरकत नव्हतं। आमचं घरच वड्याकिनारी होतं। पंक्याची आई तर संध्याकाळच्या आधीच निघून यायची। मग आम्ही तिघेच त्या जागेवर। रात्र झाली। आई चुलीपाशी बसली होती। आम्ही तिच्या बाजूला बसलो होतो। रात्री ते पिंपळाचे झाड खूप भयानक आणि राक्षसी दिसत होते। वड्याच्या पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता आणि तोच अचानक एक भयानक किंकाळी ऐकू आली। किंकाळी इतकी भयानक होती की आमच्या अंगावर शहारे आले। आईने होईल तेवढी भांडी उचलली आणि आम्हा दोघांना घेऊन घरात शिरली आणि दार लावून घेतले। रडण्याचा आवाज व किंकाळ्या चालूच होत्या। आमच्या घराच्या खिडक्यांना दरवाजे नव्हते। त्यावर बारदान झाकले होते। ते हवेने उडायचे व आवाज अजून तीव्र यायचा। त्यात माझ्या आईला समजले की आज अमावस्या आहे। ती अजून बिथरली। वडील कामावर असायचे। ते आठवड्यातून घरी यायचे। ते घरी नव्हते आणि तो भयानक आवाज अजून जोरात यायला लागला। तो आवाज एका किन्नरचा वाटत होता। कशी तरी ती रात्र सरली। दुसरा दिवस उगवला। दिवसा तोच वडा अगदी सुंदर दिसत।
पण रात्र झाली की एकदम भयानक. दिवस जात होते, तोच एक अजून भयानक गोष्ट घडली. पण ती रात्र पौर्णिमेची होती. त्या रात्री 12 वाजले होते. तोच आवाज जणू कोणी बाई आणि माणूस यांचा मिश्रित आवाज होता. पण तो आवाज हसण्याचा होता. त्याचबरोबर जोरात बांगड्यांचा खळखळ आवाज सुद्धा स्पष्ट येत होता. आम्ही खूप घाबरलो होतो. ते जे कोणी होतं ते खूप भयानक असणार याची कल्पना आम्ही आधीच केली होती. ही परिस्थिती अशीच चालू असायची. दर अमावस्येला रडण्याचा आवाज येत होता आणि पौर्णिमेला हसण्याचा. एक दिवस माझ्या आईने ही गोष्ट रानात जाणाऱ्या बायकांना सांगितली, तर त्या बायांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्या सर्व घाबरल्या. त्यातून एका बाईने सांगत म्हणाली की तुमच्या घराच्या थोड्या दूर एका छक्क्याने आत्महत्या केली आहे. ते खूप तडफडून मेलय. बिचाऱ्याने फास लावून घेतला. मरताना पण त्याची खूप आबदा झाली. माणसे सांगतात त्याचे डोळे व जीभ पूर्णपणे बाहेर आलं होतं आणि ते खूपच भयानक अवस्थेत होते. हे ऐकून तर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा निरोप घेतानाच एक बाई म्हणाली, आशे, रात्री कोण दारावर आलं तर चुकून पण दार तेवढं उघडू नको बाई. एवढं ऐकून आईने त्यांचा निरोप घेतला. आम्ही दोघे तेव्हा घरापाशी असायचो. आई आली की आम्ही तिच्याकडे पळत गेलो. आईने आम्हाला घरात नेले व बाहेर जेवण बनवण्यासाठी सामान घेऊन आली. संध्याकाळ होत होती. अंधार पडायला चालू झाला. तोच परत एकदा तो मोठा घुबड कर्कश आवाज करत ओरडला. त्याचा आवाज काय माहीत, पण आज थोडा वेगळा होता. जणू काय तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही तिघे आत गेलो. जेवण केलं. खिडकीवर पोते हातरली व झोपी गेलो. रात्रीचे 12-12:30 वाजले होते. तोच आमच्या दरवाजावर कोणीतरी थाप मारली. ठकठक ठकठक. आई खूप घाबरली होती. त्यात तिला कळत नव्हतं की एवढ्या रात्री 12 वाजता कोण आलं असेल. कधी कधी माझे वडील यायचे, त्यामुळे ती दार उघडायला गेली. पौर्णिमा 2 दिवसाआधी गेली होती. त्यात गावातील महिलांनी आईला सांगितले होते की अमावस्या पौर्णिमेला कोणी जरी दार वाजवले तर उघडू नको. तरी पण आई दार उघडायला गेली. तिने दाराची कडी काढली आणि समोर एका बाईला बघून ती चकित झाली. ती स्त्री अत्यंत सुंदर होती. नऊवारी साडी, गळ्यामध्ये सोन्याची गंठण, एक मोठे सोन्याचे मंगळसूत्र आणि त्यावर एक सुंदर गोरा गोल चेहरा व कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा. माझ्या आईला पाहून ती स्त्री म्हणाली, काय ग पोरी, नवीन दिसतेस या गावात. त्यावर आई म्हणाली, होय, आम्ही नवीन आहे या गावात. तुम्ही एवढ्या रात्री इथे कशा काय. त्यावर ती म्हणाली, मी सहजच आली आहे. माझे घर त्या रानाच्या मागे आहे. मी अशीच रात्रीची फिरत होते तेव्हा तुझं घर दिसलं. आई खूप घाबरली होती. तिला काही सुचत नव्हते. त्यावर ती बाई म्हणाली, घ्या, कुंकू लावते. अचानक तिच्याकडे कुंकू कसे आले हे आईला कळले नाही. आईने तिला कुंकू लावले. तिनेही आईला लावले. आईने तिचे नाव विचारले. त्यावर ती म्हणाली, माझे नाव चंद्रभागा आहे. व म्हणाली, चला आता मी निघते, उशीर झालाय. आणि हो, आता कोणीही आले तर दार उघडू नको. आई आत जायला निघाली व दार लावण्यासाठी वळली तेव्हा ती बाई तिथे नव्हती. आईने पटकन दार लावले व आत गेली. आत जाऊन तिने पाणी पिले. तोच ती अचानक दचकली. किचनच्या आरशात तिने पाहिले की आपल्या कपाळावर तर कुंकूच नाही. हे पाहून तिची बोबडीच वळली. त्या रात्री ती पहाटे 5 वाजेपर्यंत जागली. सकाळी कामावर गेल्यावर तिने हा प्रकार
तिथल्या बायकांना सांगितला. हे ऐकून त्या बायकांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यांनी सांगायला सुरुवात केली, अगं 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ती जागा आधी एका सावकाराची होती. तिथं त्याचं रान होतं. तो सावकार खूप खवीस स्वभावाचा होता. त्याची बायको खूप सुंदर होती, अगदी एका अप्सरेवाणी. नऊवारी साडी, अंगावर सोन्याचे दागिने, कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा, अगदी सुंदर. एक दिवस अचानक त्याला काही कारणाने त्याच्या बायकोवर संशय आला. त्याने तिच्याशी भांडण काढले. ती पण त्याच्याशी खूप भांडली आणि अचानक त्या भांडणाने तिला हृदयरोगाचा झटका आला आणि ती वारली. त्याच्यानंतर ती खूप लोकांना त्या वड्यातील झाडांवर, वड्याच्या किनारी दिसायची. लोक असेही म्हणतात तिची राख याच वड्यात विसर्जित केलेली होती. तेव्हापासून ती खूप लोकांना रात्री वड्याच्या किनारी दिसते. पण पौर्णिमेच्या रात्री माझ्या आईला आधीच खूप भीती वाटत होती. तरी पण त्यामध्येही तिने विचारले, काय नाव म्हणाला त्या बाईचं? त्यातली एक बाई म्हणाली, चंद्रभागा. हे ऐकून तर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यासमोर परत एकदा रात्रीचा प्रसंग उभा राहिला. संध्याकाळी ती घरी आली आणि शेळी सोडून तिला आत बांधले. त्या रात्री सगळं काही ठीक होतं. आम्ही जेवलो व झोपी गेलो आणि पुन्हा एकदा तोच आवाज छन छन घराभोवती फिरणं चालू झाला. ती स्त्री अचानक अदृश्य झाली होती. वड्याकाठचं रहस्य तिच्यामुळे होते का ती एक चाहूल होती येणाऱ्या संकटाची? मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचा प्रतिसाद आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.